आहे मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो बघू शकता की पाठीमागे पूर्ण गणपतीच आहेत। तर मित्रांनो काल रात्री आम्हाला झालेलं लेट, त्याच्यामुळे इकडे बघू शकता की सामान इकडे तिकडेच राहून गेलेलं होतं। तर ते आता आम्ही साफसफाई करणार आहोत। आधी साफसफाई केल्यानंतरला तुम्हाला दाखवतो गणपतीचे वेगळे। तर बघू शकता की साफसफाई केलेली आहे। तर मित्रांनो काल ती जी डाळ दिसते ती बघा भरून ठेवलेली आहे। तर ती एक गणपती डाळीत भरून ठेवलेला आहे, ही एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, असे 4 गणपतीच्या डाळी आम्ही पूर्णपणे भरून ठेवलेल्या होत्या, कारण ते आज मस्त सुकले असतील, कडक झाले असतील। तर बघू शकता ते आज फिनिशिंगला करायचे आहेत, म्हणजे रेडी करायचे आहेत। हे झालं का मग आमचे गणपती रेडी होतील पूर्णपणे। काय बघू शकता इकडे काम चालू आहे याचं। तर बाबा आल्यानंतरला मग मला तो फिनिशिंगला घेईल मी इकडे। तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा। ते आपण फिनिशिंग करायला घेतलेला, घ्यायच्या आधी व्हिडिओ काढायला विसरलेलो मित्रांनो। तर डायरेक्ट आता फिनिशिंग केल्यावर दाखवतो तुम्हाला। आता ह्याच्या हातबीत मीच जॉईन करणार आहे, अख्खा पीस रेडी होणार आहे हा। तर हात काढायचा, त्याच्यामुळे आता हात ठेवतो बाजूला। सेम अशी दुसरी मूर्ती आहे, ती थोडी मोठी आहे, ती आता घेते फिनिशिंग करायला, ती पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो। तर बघू शकता फिनिशिंग करून झालेला आहे। तर मित्रांनो बघू शकता की आम्ही दुसरी मूर्ती घेतलेली आहे आता, ही पण किटवालेचीच आहे, पण ही मोठी आहे, थोडी 1.5 फीटवाली आहे। तर मित्रांनो हिला आता आम्ही खवणी मारणार आहे, आधी खवणी मारून पूर्ण प्लेन करणार आधी त्याला, आणि नंतरला मग फिनिशिंग करणार, मग पाणी मारणार। तर चला तर मित्रांनो मी करतो आता गणपती फिनिशिंग करायला स्टार्ट। मित्रांनो फायनली झालेली आहे मूर्ती फिनिशिंग करून। मित्रांनो आम्ही आता गेलेलो जेवायला, जेवण परत आलेलो होतो मी गाल्यावरती बघू शकता। तर हे तिकडे बघू शकता आतिश बसलेला आहे तिकडे। तर इकडे ना मित्रांनो मोठ्या गणपतीचं काम चालू आहे जोरदार, कारण ह्याचं 25 तारखेला मित्रांनो आगमन आहे। तर बघू शकता की किती जोरदार काम चालू आहे, नाईट मारायला लागते मित्रांनो, इकडे नाईट मारतात ही। ते बघा वरती चढलेलं आहे, वरती फिनिशिंग करतो आज, कारण याला कलर करायला घेणार आहेत मित्रांनो। पाठी पण एक गणपतीची मूर्ती बसवलेली आहे, बघू शकता। तिकडे पण एक चालू आहे, ती बघा तिकडे ट्रॉली लावलेली आहे। तर मित्रांनो ह्यांचे ना 25 तारखेला ह्या गणपतीचं आगमन आहे, तर घ्यायचं खूप जोरदार मित्रांनो काम चालू आहे, बघू शकता। पाठी गाय पण आहे। तर मित्रांनो तुम्हाला ह्या गणपतीचा आगमनाचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो कंपनीमध्ये, तिकडे आमचं मातीकाम चालू आहे। तर आता आम्ही जाणार आहे कंपनीमध्ये, चला तर व्हिडिओ कंपनीमध्ये। तर मित्रांनो आम्ही कारखान्यामधून बघू शकता कंपनीत पोचलेलो आहे। तर मित्रांनो इकडे बघू शकता ही खवणी आहे, खवणी मारायला आम्ही या गणपतीला घेतलेली आहे। तर आता खवणी मारून झाल्यावरती तुम्हाला गणपती दाखवतो। तिकडे बघू शकता की तिकडे ज्वेलरीचं काम चालू आहे, तिकडे ज्वेलरी करतो तो। तर मित्रांनो हा फिनिशिंग झाल्यावरती तुम्हाला दाखवतो मी अख्खा। बघू शकता की संध्याकाळचे 7:30 वाजायला आलेले आहेत, आणि आपण ती मूर्ती फिनिशिंग करून ही मूर्तीचे डाळी काढलेले आहेत। हे बघा छापकाम करत होतो, तर चेहरा छापला आहे, हात छापले, त्याचे पण हात छापलेले। तर मित्रांनो ते छापून झालेलं आहे। तर मित्रांनो आता आपण बघू शकता की ही मूर्ती जी आहे ती बाबा काम करत होती हिच्यावरती। तर आपण तिचा बेस बीस वाढवायला घेतला आता, आणि फिनिशिंग करायला बसणार आहे आता। ही आपण फिनिशिंग करायला घेणार आहे मी। तर मित्रांनो आता ही फिनिशिंग झाल्यावर तुम्हाला दाखवेल, कारण लेट होईल मित्रांनो ही मूर्ती पूर्ण करायला, आणि 7:30 झालेले आहेत आत्ता, लेटपर्यंत थांबायला लागते आता मित्रांनो। गणपती जवळ आलेले आहेत, जशी सगळ्यांना आतुरता असते मित्रांनो आगमनाची, किंवा घरी गणपती येईल याची, सगळ्यांना ज्याच्या घरी बसतं त्यांना पण हौशीने म्हणजे वाट बघत असतात की गणपती कधी येईल। तशी आम्हाला पण हौस असते की आम्ही गणपती बनवायला कधी घेतो, कधी आम्ही मूर्ती बनवणार, कधी मातीकाम चालू करणार। आम्हाला पण उत्सुकता असते की आम्ही पण कधी चालू करतो काम, कधी चालू होईल, त्याच्यामुळे आम्ही पण हौसतो, तसं तुम्ही पण हौसता
की गणपती आता घरी आणायचे आहेत. तर मित्रांनो बघू शकता की आता ही पूर्ण झाल्यावर तुम्हाला मी दाखवतो.